मोठी बातमी आहे कारण सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक असा निर्णय दिलाय। देशामध्ये प्रथमच पॅसिव्ह युथेनेशियाला मंजुरी देण्यात आली आहे आणि 32 वर्षीय रुग्णाची जीवनरक्षक प्रणाली काढायला कोर्टाने आता परवानगी दिली आहे। हरीश राणा नावाचा रुग्ण गेल्या 13 वर्षांपासून कोमामध्ये आहे। रुग्ण स्वतःचे निर्णय घेऊ शकत नसल्यामुळे कुटुंबियांवरती निर्णय घेण्याची जबाबदारी सोपवली जाऊ शकते असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। रुग्ण बरा होणार असेल तर कृत्रिमरित्या रुग्णाला जिवंत ठेवणं योग्य आहे। डॉक्टर निखिल दातार आपल्या सोबत आहेत। निखिल सर, एक मोठा निर्णय खरं तर दिलेला आहे, सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आहे। पॅसिव्ह युथेनेशिया हे नेमकं काय असतं आणि याला मंजुरी सध्या देण्यात आली आहे, याचा परिणाम नेमका किती स्तरावरती होणार आहे? हा सुप्रीम कोर्टने दिलेला एक अत्यंत ऐतिहासिक निर्णय आहे आणि एक्झॅक्टली म्हणजे ह्याच्याचसाठी, कारण आता सध्या परिस्थिती अशी आहे की बऱ्याच वेळेला आपण असं बघतो, म्हातारे लोक असतात बऱ्याच वेळेला की ज्यांच्या बाबतीमध्ये ट्रीटमेंट चालू असल्यामुळे ते जिवंत असतात, पण आपण हेच ठरवू शकत नाही त्यांच्या बाबतीमध्ये की आपण त्यांचं मरण नाहक लांबवतोय का आपण त्यांचं जीवनमान उंचावतोय। आणि अशा परिस्थितीत आता कल्पना करा, एखादा कॅन्सरमुळे दुर्धर असलेली म्हातारी व्यक्ती असेल की जिथे डॉक्टरच मुळात हे सांगतायत की या व्यक्तीला आम्ही बरं करू शकत नाही, पण आता सध्या ही व्यक्ती व्हेंटिलेटरवरती आहे आणि म्हणून ही व्यक्ती जिवंत आहे, पण जर का ते काढलं तर काय होईल, तर ती जिवंत राहणार नाही। पण आम्ही ते काढू शकत नाही ती प्रणाली, कारण की तसं कायद्यामध्ये ती संमती पूर्वी नव्हती। सुप्रीम कोर्टाने ह्यापूर्वी जो निर्णय दिला कॉमन कॉजेस नावाचा, त्याच्यामध्ये ही परवानगी किंवा ह्याच्यासाठी एक इन्फ्रास्ट्रक्चर, एक मेथॉडॉलॉजी सुप्रीम कोर्टने सजेस्ट केली, परंतु ती अजूनही आपल्या देशामध्ये योग्य प्रकारे इम्प्लिमेंट झालेली नाही। आणि ह्याच्यासाठी म्हणूनच खरं म्हटलं जर का तर 2023-24 मध्ये मी जनहित याचिका मुंबईच्या हायकोर्टामध्ये दाखलही केली होती आणि हायकोर्टाने पण सरकारला हे आदेश दिले होते की यासाठी आवश्यक ती प्रणाली यंत्रणा तुम्ही राज्यामध्ये निर्माण करावी। त्यातले काही गोष्टी करून झाल्या आहेत, काही गोष्टी अजून झालेल्या नाहीत, परंतु मला अशी खात्री आहे की आता सुप्रीम कोर्टने हा दणका दिला असल्यामुळे फक्त महाराष्ट्र राज्यात नव्हे तर प्रत्येकच राज्यामध्ये याविषयीची एक क्लिअर कट प्रणाली निर्माण होईल आणि त्याच्यामुळे अनेक अशा अडकलेल्या लोकांना दिलासा मिळेल। कारण की शेवटी सुप्रीम कोर्टने म्हटलेलं आहे की फक्त म्हणजे लाईफ विथ डिग्निटी नाही तर डेथ विथ डिग्निटी हा सुद्धा माणसाचा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे आणि त्या लाईन अँड लेंथ मध्येच हा सुप्रीम कोर्टचा आत्ता आलेलाचा निर्णय आहे। अगदी निखिल सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही सविस्तरपणे माहिती दिलीत आणि बोललात यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।